आतापर्यंत आपण हा जो UI बनवला होता तो प्लेन HTML वापरून बनवला होता. मग आता याच्यामध्ये आपण बूटस्ट्रॅपचे क्लासेस वगैरे ॲड करून याला एकदम आकर्षक बनवणार. मग बूटस्ट्रॅप म्हणजे काय असतं? तर बूटस्ट्रॅप म्हणजे एक फ्रेमवर्क आहे CSS कॅस्केडिंग स्टाईल शीटचं. मग त्याच्यामध्ये रेडीमेड क्लासेस असतात. CSS मध्ये तुम्ही क्लास बनवता ना, CSS मध्ये क्लास बनवता आणि तो क्लास तुम्हाला ज्या टॅगला पाहिजे त्या टॅगला तुम्ही वापरता. मग असे रेडीमेड क्लास त्यांनी बनवून ठेवलेले असतात. मग बूटस्ट्रॅप स्टुडिओ आहे तो काय करतो, हे जे रेडीमेड क्लासेस आहेत त्यांचा तुम्हाला कोड लिहायची गरज नाही, ड्रॅग ड्रॉप करायला अलाव करतो. जसं अँड्रॉइड स्टुडिओ आहे, व्हिज्युअल स्टुडिओ आहे, ज्याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स वगैरे तुम्ही ड्रॅग ड्रॉप करू शकता, तसं तो तिथे ड्रॅग ड्रॉप करू शकतो. हे झालं. आता आपण तो बूटस्ट्रॅप स्टुडिओ वापरूया. हा जो बूटस्ट्रॅप स्टुडिओ आहे तो इंटरनेटवर अवेलेबल आहे आणि त्याचं जे फ्री व्हर्जन आहे, ट्रायल व्हर्जन आहे, तो तुम्ही वापरू शकता किंवा विकतही घेऊ शकता. आता इथे न्यू डिझाईन, बूटस्ट्रॅप स्टुडिओ ओपन केल्यानंतर न्यू डिझाईन हा ऑप्शन दिसतो. याच्यावरती क्लिक करून केल्यानंतर तुम्ही इथे डिझाईनला नाव देऊ शकता. मी कशासाठी बनवतो आहे, EMS एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीमसाठी बनवतो आहे. बूटस्ट्रॅपची जी काही फ्रेमवर्क्स असतील त्यामधील फ्रेमवर्क जे काही लेटेस्ट असेल ते सिलेक्ट करा आणि इथे तुम्हाला टेम्पलेट कुठलं पाहिजे ते टेम्पलेट तुम्ही निवडू शकता. याच्यातलं एखादं, बरोबर, याच्यातलं एखादं टेम्पलेट निवडू शकता. आता मी सुरुवातीला ब्लँक घेऊन दाखवतो. ब्लँक घेतलं आणि इथे क्रिएटला क्लिक केलं. मग इथे त्याने मला हे ब्लँक टेम्पलेट दिलं. ह्याची थीम बघतो, चेंज करायचा ऑप्शन आहे का. प्रोजेक्टरवरती व्हाईट थीम चांगली दिसते म्हणून इंटरफेस, हां, लाईट थीम सेव. ओके. आता EMS आहे. EMS मधलं पहिलं पेज जे आहे ते माझं कुठलं आहे, index.html, बरोबर. मग इथे बघा पेजेस नावाचा ऑप्शन दिसतो. मग हे जे पेज समोर आहे ते काय आहे, index.html. याला राईट क्लिक करून तुम्ही रिनेम वगैरे करू शकता. नवीन पेज वगैरे इथे तुम्ही ॲड करू शकता राईट क्लिक करून, न्यू पेज. कळलं. मग आता हे जे पेज आहे ते पेज डिझाईन करायला सुरुवात करतो. हे पेज डिझाईन करण्यापूर्वी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवतो. इथे वेगवेगळे दिसत आहेत, डिव्हायसेस दिसत आहेत. हे पेज आहे ते मोबाईलवरती कसं दिसणार, टॅबवरती कसं दिसणार, टॅब आडवा केल्यानंतर कसं दिसणार, त्यानंतर लॅपटॉपवरती कसं दिसणार, मोठ्या स्क्रीनवरती कसं दिसणार, सगळ्यात मोठ्या स्क्रीनवरती कसं दिसणार हे वेब पेज, हे तुम्ही इथून बघू शकता. त्यानंतर अपिअरन्समध्ये काय, एखादा समजा याच्या टेक्स्ट बॉक्स असेल, रेडिओ बटन असेल, चेकबॉक्स असेल, मग त्याला तुम्हाला त्याचा अपिअरन्स कसा, त्याला कलर वगैरे कुठला द्यायचा असेल तर तुम्ही तो कुठून करू शकता, अपिअरन्समधून. ऑप्शन्समध्ये काय, तर त्याची ॲट्रिब्यूट आणि व्हॅल्यू, प्लेस होल्डर इज इक्वल टू समथिंग, नेम इज इक्वल टू समथिंग, ते ऑप्शन्समधून करू शकता. आणि ॲनिमेशनमध्ये काय, त्याला ॲनिमेशन देऊ शकता. अपिअरन्स आणि ऑप्शनमधला महत्त्वाचा फरक, अपिअरन्स म्हणजे काय, फक्त डिझाईन, कलर कुठला द्यायचा आहे, मार्जिन किती सोडायची आहे, पॅडिंग किती सोडायची आहे, हे ऑप्शन तुम्ही अपिअरन्समध्ये देऊ शकता, कसा दिसला पाहिजे. आणि ऑप्शन्समध्ये काय, प्लेस होल्डर, नेम, व्हॅल्यू, ही जी काही ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांना व्हॅल्यू इथून स्पेसिफाय करू शकता. तर आता आपण इथे ॲक्च्युअल डिझायनिंगला सुरुवात करूया. मग मला काय पाहिजे, पहिलं मी डिझाईन करताना काय घेतलेला, एक फॉर्म घेतलेला आणि एक टेबल घेतलेलं, बरोबर. मग आधी मी इथे काय करतो, हे जे डिझाईन आहे पांढऱ्या रंगाचं हे जे डिझाईन आहे त्याचा कलर चेंज करतो मागचा. मग इथे आलो, अपिअरन्समध्ये जाणार. आता अपिअरन्स बघा, हे पूर्ण दिसत नाही ना एवढं, मग मी काय करतो, वडून एवढं घेतो, झालं. मग हे जे आयकॉनिफाईड झालेले होते हे 3 ऑप्शन, अपिअरन्स, ऑप्शन, ॲनिमेशन, बघा इथे अपिअरन्स, ऑप्शन आणि ॲनिमेशन, हे काय होणार, आयकॉनिफाईड होणार, सेपरेट दिसले, झाले. मग आता अपिअरन्समध्ये जाणार मी आणि याचा आधी काय करणार, अपिअरन्स चेंज करणार. याच्यामध्ये बॅकग्राऊंड प्रॉपर्टी आहे, बॅकग्राऊंड कलर मी इथून सेट करतो. बॅकग्राऊंड कलर कुठला पाहिजे, समजा हा वाला पाहिजे, डार्कवाला पाहिजे, इथून स्पेसिफाय करू शकता. समजा मी हा वाला घेतला. मग आता याच्यामध्ये मी काय घेणार, एक टेबल घेणार. पण ते टेबल आहे ते मला नुसतं दाखवायचं नाही, ते एका कार्डमध्ये दाखवायचं आहे, कारण त्या कार्डला आपण 3D इफेक्ट देऊ शकतो, शॅडो वगैरे दाखवू शकतो. म्हणून मी कार्ड इथे उचललं आणि याच्यामध्ये ड्रॅग ड्रॉप केलं, हे कार्ड. आता हे कार्ड आहे ते मोबाईलमध्ये असं दिसणार, हां, टॅबमध्ये असं दिसणार,
टॅब आडवा केल्यावरती असं दिसणार, कम्प्युटरवर असं दिसणार. समजलं? जरा स्क्रोल डाऊन करतो. कसं केलं, कंट्रोल दाबला आणि माऊसचं व्हील फिरवलं पुढे पाठी, मग ते असे झूम इन झूम आऊट होणार. मग आता हे जे आहे ते एकदम बॉर्डरला चिकटून आलं आहे बघा. बॉर्डरला चिकटून नको, तर मला गॅप सोडायची आहे. तर ती प्रॉपर्टी म्हणजे काय, मार्जिन. काय म्हणतात त्याला, मार्जिन. मग अपिअरन्समध्ये मी इथे सर्चमध्ये काय सर्च करतो, मार्जिन. मग इथे बघा मार्जिन प्रॉपर्टी त्यांनी हायलाईट केली, शोधून दाखवली. मग मार्जिन मला टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट सेपरेटली द्यायची नाही आहे. इथे मार्जिन इथे जी देणार मी 10 पिक्सेल 10px, तर त्याने सगळ्या बाजूने सोडली बघा. फक्त टॉपने सोडायची असेल तर हे ऑप्शन तुम्ही वापरू शकता, टॉपने, राईटने, बॉटमने, लेफ्टने. कळलं? नुसतं मार्जिन जर 10 पिक्सेल दिले तर टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट सगळ्यांना लागू होणार. समजलं? 10 पिक्सेलची मार्जिन इथे लागू झाली. दिसतंय ना? आता पाठचा कलर आहे, पाठच्याचा कलर तो मी काय करतो, जरा आणखी डार्क करतो. पाठी म्हणजे काय, या बॉडीचा कलर. सॉरी, हे कोणाला सिलेक्ट केलं मी, ही पाठीची HTMLची जी बॉडी आहे त्याचा कलर सेट करायला पाहिजे. इथे लेफ्ट साईडला बघा ट्री दिसते, HTML पेज, त्याच्यामध्ये बॉडीमध्ये कार्ड. बरोबर? कार्डचा कलर नाही, मला काय करायचा आहे, बॉडीचा कलर चेंज करायचा आहे. अरे कार्डचाच होतोय कसा, इथून बॉडीला सिलेक्ट करतो. हां सॉरी, तो फॉन्ट कलर आहे. मला कुठला कलर चेंज करायचा आहे, बॅकग्राऊंड कलर. कुठला, बॉडीचा. मग बॉडीला सिलेक्ट केलं आणि बॉडीचा बॅकग्राऊंड कलर जरा डार्क करूया. हा वाला घेतला किंवा हा वाला घेतो किंवा हा वाला घेतो. ठीक आहे, आता बरं दिसतं ना ते. त्यानंतर हे जे कार्ड आहे, या कार्डच्या आतमधले सगळे ऑप्शन मी काढून टाकणार आणि याच्यामध्ये HTMLचं टेबल टाकणार. मग आता याच्या आतमध्ये हे टायटल आहे बघा, पहिलं हेडिंग आहे ते टायटल, दुसरं हेडिंग आहे सब टायटल, त्याच्यानंतर पॅराग्राफ आणि 2 लिंक आहेत. ह्या सगळ्या मी डिलीट करतो. इथून इथपर्यंत सिलेक्ट केल्या सगळ्यांनी, डिलीट केल्या. आता याच्यामध्ये मी टेबल टाकणार. आता हे टेबल येणार, टेबलला इथे क्लिक केलं आणि ड्रॅग ड्रॉप करून याच्यामध्ये टाकणार, किंवा काय करणार, ह्याला ड्रॅग ड्रॉप करून याच्यामध्ये टाकणार, कार्ड बॉडीमध्ये. कार्ड बॉडीमध्ये हे टेबल आलं. आता हे जे टेबल आहे ते मला किती बाय कितीचं पाहिजे, इथे कितीचं टेबल आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 कॉलमचं आहे. 7 कॉलमचं टेबल आहे. मग हे जे काही कॉलम आहेत यांना तुम्ही इथून हे देऊ शकता, काय कलर वगैरे देऊ शकता. मग इथून मी यांना कलर देतो, बॅकग्राऊंड कलर हा देऊ शकता किंवा हा देऊ शकता, कुठला तुम्हाला पाहिजे तो देऊ शकता. समजा हा कलर दिला. आता यांना मला नावं द्यायची आहेत. मग इथे डबल क्लिक केलं, पहिल्याला नाव दिलं ID, दुसऱ्याला नाव दिलं काय, नेम. जरा मी काय करतो, मोठा व्ह्यू घेतो, लॅपटॉपचा व्ह्यू. हे आता 2 कॉलम आले. असे मला आणखी कॉलम्स ॲड करायचे आहेत. मी कसे करू शकतो, तर इथे बघा टेबल रो आहे ना, टेबल रो. या टेबल रोमध्ये टेबल सेल हे 2 सेल्स आहेत. बरोबर? मग याला राईट क्लिक करतो आणि डुप्लिकेट करतो, मग आणखी सेल येणार. तिसरी सेल ॲड झाली बघा. तिसऱ्या सेलला नाव काय देतो मी, ID, नेम, पुढे काय होतं, सॅलरी. याला मी नेमच नाव देतो, कारण का इथे आपला प्रोफाईल पिक्चर आहे ना, त्याची पिक्चर. ठीक आहे, ID, पिक्चर, नेम. आता यांना सेंटर करतो तिघांना, टेक्स्ट अलाइनमेंट यांची. मग इथे तुम्ही जर समजा अलाइन म्हणून सर्च केलं अपिअरन्समध्ये, तर इथे अलाइनमेंट आली बघा, सेंटर केलं तिघांना. मग आता मी राईट क्लिक करतो आणि डुप्लिकेट करतो. तिघांना राईट क्लिक करून डुप्लिकेट केल्यावर काय होणार, 3 3 6 झाले. ID, पिक्चर, नेम आणि काय आहे, सॅलरी, DOB, डेजिग्नेशन, ॲक्शन. सॅलरी, डेट ऑफ बर्थ, डेजिग्नेशन, आणखी एक आपल्याला पाहिजे, राईट क्लिक, डुप्लिकेट आणि इथे ॲक्शन. एवढं समजलं? हे मी सगळे कॉलम्स दिले. आता इथे बघा, हा एक रो आहे आणि हा एक रो आहे.
कळलं? मग इथे 2 टेबल रो आहेत बघा, टेबल बॉडी हा एक टेबल रो आणि हा एक टेबल रो. मला एकच टेबल रो पाहिजे, त्याला मी TH:each लावणार. कळलं ना? इथे घेताना बघा मी काय केलेलं कोडिंगमध्ये, इंडेक्समध्ये, इथे हा हेडरवाला पार्ट जो आता आपण बनवला, आणि इथे मी एकच रो घेतलेला TR आणि /TR, आणि त्याला आपण TH:each वापरून फिरवलेलं प्रत्येक आयटमसाठी, बरोबर ना? मग इथे सुद्धा मी काय करणार, एकच रो घेणार. हा दुसरा रो आहे तो डिलीट करून टाकतो, एकच रो घेतला. कळलं? आणि आता इथे जसे या सेल मी डुप्लिकेट केल्या, तसं इथून तुम्ही डुप्लिकेट करू शकता. टेबल रोमधली सेल राईट क्लिक केलं आणि डुप्लिकेट असं करू शकता, किंवा याला राईट क्लिक करून तुम्ही डुप्लिकेट करू शकता. याला राईट क्लिक करून डुप्लिकेट करू शकता. याला राईट क्लिक करून डुप्लिकेट करू शकता. असे असे या सेल मी डुप्लिकेट केला. मग आता ही सेल आहे, याच्यात मला काही टेक्स्ट लिहायचं नाही, तर याच्यात मला बटन टाकायची आहेत. याच्यात मला बटन्स टाकायची आहेत. बटन ग्रुप घेतो आणि त्याच्यामध्ये बटन टाकतो. बटन ग्रुप काय करतो, 2-3 अशी बटन त्याच्यामध्ये असतात, चिकटलेली बटन्स. मग पहिलं बटन आहे ते एडिटसाठी आणि दुसरं बटन डिलीटसाठी. मग इथे मी काय करतो, एडिट आणि याला डिलीट नाव देतो, बरोबर? मग इथे तुम्ही आयकॉन सुद्धा वापरू शकता नावाऐवजी. आयकॉन घेतला आणि इथे ठेवला ईच्या अगोदर, तसं दुसरा आयकॉन घेतला आणि डिलीटच्या टीच्या अगोदर ठेवला. आणि हे जे आयकॉन आहे त्यांना सिलेक्ट केलं की इथे ऑप्शन्समध्ये इथे ऑप्शन मिळतो. इथे जर तुम्ही क्लिक केलात की इथे एडिटसाठी काय आपण घेऊया, एडिटसाठी पेनचा आयकॉन वापरला जातो ना, हा पेन्सिलवाला एडिटसाठी. आणि डिलीटसाठी कुठला वापरला जातो, कचऱ्याची डबी असते ना, हां ट्रॅश, हे किंवा हे वापरू शकता. झालं? मग आता इथे काही टेक्स्ट लिहायची गरज नाही आयकॉन असताना, बरोबर? मग आता एडिटसाठी समजा एक कलर निवडला आणि डिलीटसाठी आपण दुसरा कलर निवडूया. इथे CSS आहे, बूटस्ट्रॅपचे काही क्लासेस आहेत, कलर कोड्स. ऑप्शन्समध्ये स्टाईल = प्रायमरी, प्रायमरी म्हणजे निळा कलर, सेकंडरी म्हणजे ग्रे कलर, सक्सेस म्हणजे ग्रीन कलर, इन्फो म्हणजे आकाशी असणार, वॉर्निंग म्हणजे पिवळा असणार, डेंजर म्हणजे लाल असणार. हा आपल्याला वापरायचा आहे, हा बरा दिसतो इथे. आणि एडिटसाठी कुठला कलर घेऊया, नको, कुठे रे गेलं, जाऊ दे, प्रायमरीत ठेवूया. तुम्हाला काय पाहिजे तो कलर इथून सेट करू शकता. हे बूटस्ट्रॅपचे कलर झाले, रेडीमेड त्यांनी दिलेले. तुम्हाला जर स्वतःला कलर डिफाईन करायचे आहे ते अपीयरन्समध्ये जाणार आणि इथे त्या बटनचा बॉर्डर कलर, बॅकग्राऊंड कलर, टेक्स्ट कलर तुम्ही इथून सेट करू शकता. कुठून, इथे वरती सर्च करायचा कलर, हा फॉन्टचा कलर, हा त्याच्यानंतर दुसरा काय BG कलर म्हणजे बॅकग्राऊंड कलर, इथून तुम्ही निवडू शकता, किंवा याच्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा याच्यातून तुम्हाला जसा पाहिजे तसा निवडू शकता. कळलं? ट्रान्सपरंट वगैरे पाहिजे तर. आणि त्याला तुम्ही हे सुद्धा बनवू शकता, काय म्हणतात ते, हेक्साडेसिमल कोड सुद्धा देऊ शकता. हेक्साडेसिमल कोड इथून कॉपी पेस्ट करून, कुठला तरी हेक्साडेसिमल कोड कॉपी पेस्ट करून. तर हे झालं एडिट आणि डिलीट बटन, ही आपण ॲड केली. मग ही जी एडिट डिलीट बटन आहे त्यांच्यावरती क्लिक केल्यानंतर ती मगाशी फंक्शन कॉल होणार, जी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितली ती. मग आता यांना जरा अलाइन करूया. ID आहे, हे न्यूमरिकल जे आहेत, ID, सॅलरी, यांना आपण अलाइनमेंट यांची राईट करूया. कारण जेव्हा टोटल सॅलरीची डिस्प्ले करायची असेल तेव्हा एकक स्थान खाली एकक स्थानवाला दिसला पाहिजे, म्हणजे युनिट प्लेस खाली युनिट प्लेस, डेसिमल प्लेस खाली डेसिमल प्लेस, असं. अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे ती सेंटरला दिसू देत.
डेट ऑफ बर्थची अलाइनमेंट सेंटर झालं. अशा प्रकारे आपण हे पेज डिझाईन केलं आहे HTML मध्ये. हे टेबलसाठी. आता टेबलमध्ये समजा लाखो रेकॉर्ड्स असतील तर ॲट अ टाईम लाखो रेकॉर्ड्स एका पेजवरती तुम्ही दाखवता का? नाही. तर काही रेकॉर्ड्स दाखवतात, 10 दाखवता. मग त्याला काय म्हणतात? पेजिनेशन. म्हणजे इथे जर तुम्ही पेजिनेशन सर्च केलं आणि ते जर ड्रॅग ड्रॉप करतो, कुठे करतो? हे टेबल संपतं तिथेच करतो किंवा खालीही करू शकतो. तर हे काय झालं तुमचं? पेजिनेशन. याला सेंटरला आणतो. आता हे पेजिनेशन हा अख्खा एक डिव्हिजन आहे. याच्यामध्ये भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. हे बघा, पेज आयटम पेज आयटम पेज आयटम आहेत. मग हा अख्खा पेजिनेशन आहे. याला जर मला सेंटरला न्यायचं असेल तर ऑप्शनमध्ये जायचं. ऑप्शनमध्ये इथे फ्लेक्स बॉक्स आहे बघा. फ्लेक्स बॉक्समध्ये इथे सेंटर आहे बघा. कळलं? इथे सेंटर केला. हा कोणासाठी सेंटर केला मी? फक्त लॅपटॉपसाठी. हां, मोठ्या स्क्रीनसाठी सेंटर आहे, याच्यासाठी सेंटर आहे, लॅपटॉपसाठी केला. आता टॅबसाठी सेंटर आहे का? नाही. बघा बाजूला सरकला. मग टॅबसाठी सुद्धा सेंटर. टॅब उभा धरला तरी सेंटरवर दिसला पाहिजे आणि मोबाईलवरती सुद्धा सेंटरला दिसला पाहिजे. कळलं? समजलं का? अशा प्रकारे मी आणलं. मग ह्याच्यातलं बाय डिफॉल्ट एक पेज ॲक्टिव्ह असतं ना. कुठलं पेज ॲक्टिव्ह? तर फर्स्ट पेज ॲक्टिव्ह. मग हे जे 1 आहे याला मी काय करतो? ऑप्शन्समध्ये जाऊन ॲक्टिव्हची प्रॉपर्टी ऑन करतो. ॲक्टिव्ह म्हणजे निळं झालं. कळलं? मग यावरती क्लिक केल्यानंतर कोणता URL फायर झाला पाहिजे हे आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे काय? 10 रेकॉर्ड्स कशी दाखवायची? लाखो रेकॉर्ड्स असतील त्याच्यातली 10 रेकॉर्ड्स ॲट अ टाईम कशी दाखवायची? नेक्स्ट क्लिक केल्यानंतर पुढची 10 दिसणार. नेक्स्ट क्लिक केल्यावर पुढची 10 दिसणार. किंवा ज्या पेजवर आपण क्लिक करणार त्या पेजवरची रेकॉर्ड दिसणार. कळलं? समजा 1 वर क्लिक केल्यावर 1 ते 10 दिसणार. 2 वर क्लिक केल्यावर 11 ते 20 दिसणार. 3 वर क्लिक केल्यावर, कळलं ना? अशा पद्धतीने दिसत जाणार. हे पेजिनेशन ॲड केलं. आता मला काय करायचं आहे? तो मागाचा फॉर्म ज्याच्यामधून आपण एंट्री करतो तो फॉर्म डिझाईन करायचा आहे. मग तो फॉर्म डिझाईन करण्यासाठी एक आपण इथे बटन ठेवूया. त्या बटनला क्लिक केल्यानंतर तो फॉर्म पॉपअप होतो. असं करूया. ठीक आहे? कारण इथे आपली जागा अडून जाते ना फुकटची. मग त्या फॉर्मची आपल्याला गरज कधी असणार? जेव्हा नवीन एम्प्लॉई ॲड करणार तेव्हाच, किंवा एडिट करणार तेव्हाच. मग जागा कशाला अडवून ठेवा? म्हणून मी इथे आता काय वापरणार? मॉडेल वापरणार. मॉडेल म्हणजे काय असतो? मॉडेल म्हणजे एक गायब होणारा इलिमेंट. जेव्हा गरज असते तेव्हाच डिस्प्ले होतो. तर हे मॉडेलला कुठे मी ॲड करतो? तर बॉडीमध्ये ॲड करतो. कार्डच्या बाजूला, कार्डच्या वरती किंवा खाली. कळलं? मग या मॉडेलला हे जे मॉडेल आहे याच्यावरती डबल क्लिक करतो मी. हे बघा, हे आता मला मॉडेल दिसतंय पॉपअप झालेलं. कळलं? हाईड शो, हाईड शो. समजलं? हे काय झालं? मॉडेल. मग ह्या मॉडेलला काहीतरी मी ID देऊ शकतो इथून. ॲट्रिब्यूट्स. ID काय देतो मी? मॉडेल डॅश EMP किंवा EMP मॉडेल. आता हे जे EMP मॉडेल आहे ते मला कधी दिसलं पाहिजे? जेव्हा मी एखाद्या बटनला क्लिक करणार तेव्हा. मग ते बटन कुठे मी ॲड करतो? इथे ॲड करून ठेवतो वरती. बटन, बटन घेतलं आणि कुठे ॲड करतो? या कार्डमध्ये इथे कुठेतरी वरती ॲड करतो, किंवा कार्डच्या बाहेरही करू शकतो पाहिजे तर. समजा मी इथे केलं ॲड कार्डच्या वरती. इथे बरं दिसत नाही, बाहेरच करूया. बटन, इथे एक मी आणखी एक कार्ड घेतो आणि त्याच्यामध्ये ही बटन्स वगैरे ॲड करतो. कार्ड, हे दुसरं कार्ड घेतलं. मग आता याला मार्जिन वगैरे मग अशाप्रमाणे सेट करतो. याच्यामधला कंटेंट काढून टाकतो. कंटेंट काढून टाकला. या कार्डला मार्जिन सेट करतो. अपीअरन्समध्ये मार्जिन असणार ना त्याची. मार्जिन बॉटमला ऑलरेडी आहे त्याची मार्जिन, बरोबर ना? काय करतो? टॉपला 10 पिक्सेल, राईट आणि लेफ्टला 10 पिक्सेल ही मार्जिन दिली. आता सॉरी, कार्ड बॉडीला दिली, कार्डला दिली पाहिजे. कार्ड बॉडी म्हणजे ह्याच्या आतमधला पार्ट दिसतोय ना, हा वाला निळा दिसतोय तो. कार्ड बॉडीला ही मार्जिन दिली मी. ॲक्च्युली ही कोणाला दिली पाहिजे? कार्डला दिली पाहिजे. ह्याच्यातला मी कार्ड सिलेक्ट करतो आणि या कार्डला देतो मार्जिन. मार्जिन टॉप
मार्जिन राईट आणि मार्जिन लेफ्ट. झालं? दिसतंय ना आता व्यवस्थित? आता या कार्डमध्ये मी इलिमेंट ॲड करतो. काय काय ॲड करतो? तर पहिला म्हणजे बटन ॲड करतो. बटन घेतलं आणि याच्यामध्ये ठेवलं. या बटनला आता कलर कुठला मला ॲड करायचा आहे ना, ते ॲड शब्द लिहितो. आणि आयकॉन कुठला घेणार? प्लसचा आयकॉन घेणार. इथे एक स्पेस सोडूया. आता हा आयकॉन मला चेंज करायचा. कुठून? ऑप्शनमध्ये जाऊन या स्टारला क्लिक करणार आणि इथे मला कुठला आयकॉन पाहिजे? प्लसचा आयकॉन पाहिजे. आणि या बटनचा कलर काय करूया? हिरवा करूया. हिरवा म्हणजे काय? सक्सेस. कळलं? ॲड करण्यासाठी नवीन एखादा एम्प्लॉई ॲड करायचा. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर तो एम्प्लॉई ॲड बटनवर क्लिक केल्यानंतर तो फॉर्म मला डिस्प्ले होणार. कळलं? मग आता इथे ऑप्शन्समध्ये इथे टार्गेट म्हणून आहे बघा. टार्गेटमध्ये मी काय करणार? त्या मॉडेलचं नाव सिलेक्ट करणार. EMP मॉडेल म्हणजे काय होणार? याला क्लिक करणार तेव्हा EMP मॉडेल डिस्प्ले होणार. मग इथे प्रिव्ह्यू करून बघतो मी. प्रिव्ह्यू आणि इथे मी काय करतो? प्रिव्ह्यू इनेबल्ड करतो आणि कुठल्याही याच्यातल्या एखाद्या बटनावरती क्लिक करतो. ओपन इन ब्राउझर. मग हे ब्राउझरमधून ओपन झालं. तर इथे बघा मी जेव्हा या ॲड बटनला क्लिक करणार तेव्हा आलं. कळलं ना? काय कोडिंग तुम्हाला करावं लागलं का? नाही. याचं जे कोडिंग आहे ते इथे ॲटोमॅटिक बनलेलं असणार बघा. कळलं? मग आता ॲड बटन केलं. आता याच्या पुढे आपण काय करूया? इथे एक टेक्स्ट बॉक्स लावूया. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण समजा PU केलं तर PU नावाने जेवढे सुरू होणार आहेत, पूर्वा असेल, पूनम असेल, ती रेकॉर्ड्स तो फिल्टर करून दाखवणार. कळलं? म्हणून मी इथे टेक्स्ट बॉक्स टाकतो. टेक्स्ट इनपुट घेतलं आणि याच्या पुढे टाकलं. आता इथे चिकटून आलं ना, म्हणजे मला मार्जिन कुठली सेट केली पाहिजे? लेफ्ट मार्जिन. कोणाची? टेक्स्ट बॉक्सची लेफ्ट मार्जिन काय करतो? 10 पिक्सेल देतो. कळलं? आणि आता याला प्लेस होल्डर देतो. सर्च म्हणून प्लेस होल्डर देतो. ठीक आहे? सर्च म्हणून प्लेस होल्डर द्यायचा आहे. मग काय करणार? अपिअरन्समध्ये काय फक्त डिझायनिंग आपण देतो, कलर वगैरे, बॉर्डर वगैरे. आणि ऑप्शन्समध्ये आपण टॅग्स आणि त्यांच्या व्हॅल्यू देतो. नेम, व्हॅल्यू, साईज, प्लेस होल्डर काय देणार मी इथे? सर्च द्या किंवा फिल्टर असं काहीतरी नाव देऊ शकता तुम्ही. कळलं ना? हे सर्च झालं. मग यांना तुम्ही जसे जावास्क्रिप्टमधून ID दिले, नेम इज इक्वल टू समथिंग, व्हॅल्यू इज इक्वल टू समथिंग, साईज इज इक्वल टू समथिंग, तसं जावास्क्रिप्टसाठी आपण जे क्वेरीसाठी इथे ID दिला तो ID इथून देऊ शकतो आपण. या सर्चला मी काय देतो? ID सर्च देतो. ठीक आहे? ही जी बटन्स आहेत त्यांना सुद्धा तुम्ही इथून ID देऊ शकता. याला मी काय देतो? BTN ॲड. कंपल्सरी नाही. त्यानंतर हे जे आहे यांना बटन एडिट, बटन डिलीट असे देऊ शकता, कारण कोडमध्ये सर्च करायला तुम्हाला इझी होणार. मग बटन एडिट आणि हे बटन डिलीट. हे झालं की आता तर मॉडेलचा फॉर्म आहे तो डिझाईन करायचा आहे. मग जेवढं काही डिझाईन झालेलं आहे ते आधी आपण सेव्ह करून ठेवूया. का लाईट वगैरे गेली, बॅकअप नसेल तर काय होणार? प्रॉब्लेम होणार. सेव्हमध्ये मी कुठे सेव्ह करतो? डॉक्युमेंट्समध्ये. इथे एक फोल्डर बनवतो, बूटस्ट्रॅप स्टुडिओ प्रोजेक्ट्स, आणि याच्यामध्ये EMS नावानेच सेव्ह करतो हा प्रोजेक्ट. कळलं ना? आता हे झालं. याच्यानंतर इथे बघा ह्याला अलाइन सेंटर करतो, कारण ॲक्शनच्या खाली बघा एका बाजूला गेलेली दिसतात ना ही बटन. मग याला सिलेक्ट केलं, या सेलला सिलेक्ट केलं आणि त्याची अलाइनमेंट काय करतो? सेंटर करतो. अलाइनमेंट सेंटर, बटन वगैरे सेंटरला गेली. आणि हा जो वरचा कार्ड आहे त्याला वरून बॉर्डर सोडलेली आहे ना? होय आहे बॉर्डर. टॉप मार्जिन. ओके. आता मी काय करणार? ॲड बटनला क्लिक केल्यावर जो पॉपअप फॉर्म पॉपअप होतो त्याचं डिझाईन करणार. मग तो फॉर्म मला कुठे दिसणार? तर इथे बघा मॉडेल ॲड केलं आहे ना, हे याला डबल क्लिक करतो किंवा इथे शोवर क्लिक करतो. डबल क्लिक केलं तरी तो हाईड अँड शो होतो. मग हा डिझाईन करणार. मग हा डिझाईन करताना इथे हेडर काय दिसणार? इथे काय टाकूया? एम्प्लॉई डिटेल्स. ओके. त्यानंतर कंटेंट ऑफ युअर मॉडेल हा मी काढून टाकतो आणि याच्यात मी आता माझे डिटेल्स टाकतो. मला काय काय तिथे डिस्प्ले करायचं आहे ते पहिलं एक हिडन इनपुट होतं, बरोबर ना? एक हिडन इनपुट होता ना पहिलं.
मग इथे ड्रॅग ड्रॉप करून याच्यामध्ये एक हिडन इनपुट घेतलं. मॉडेल बॉडीमध्ये एक हिडन इनपुट घेतलं. त्या हिडन इनपुटला आपण काय दिलं, इथे आय डी आणि नेम स्पेसिफाय केलेलं. आय डी काय दिला, आय डी, आणि नेमसुद्धा काय दिलं, नेमसुद्धा काय, आय डी. ओके. त्या हिडन इनपुटच्या नंतर आपण काय घेतलं, नेम, युजरचा नेम ॲड केलेलं. टेक्स्ट इनपुट इथे गेलो आणि या हिडन इनपुटच्या खाली इथे ठेवलं त्याला टेक्स्ट इनपुट. मग याला आय डी काय देतो, नेम. इथे आय डी आहे. हां, स्क्रीन जरा छोटी पडल्यामुळे दिसत नाही तो. इथे आय डी नेम, आणि इथे नेमची व्हॅल्यूसुद्धा काय असणार, नेमच असणार. आता हे जे नेम आहे त्यांनी पूर्ण, ह्या टेक्स्ट बॉक्सने पूर्ण जागा जर व्यापली पाहिजे, या टेक्स्ट बॉक्सने पूर्ण जागा व्यापली पाहिजे, तर ह्या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट केलं आणि अपिअरन्समध्ये जाऊन त्याची जी विड्थ आहे, विड्थ ती काय करणार, 100% करणार. म्हणजे त्यांनी सगळी जागा व्यापली बघा. आणि याला प्लेस होल्डर द्यायचं असेल तर तुम्ही प्लेस होल्डर देऊ शकता, एंटर नेम म्हणून, किंवा वरती जर तुम्हाला हेल्प टेक्स्ट म्हणून द्यायचं असेल तर हेल्प टेक्स्टसुद्धा देऊ शकता. हेल्प टेक्स्ट कुठे आहे, त्याच्यावरती. आता बघा हेल्प टेक्स्ट, हेल्प टेक्स्टमध्ये मी काय टाकतो, इथे एंटर नेम, किंवा इथे मी काय करतो, नेम ऑफ एम्प्लॉई, असं. कळलं एवढं? काय ग, भूक लागली पूर्वा, मोबाईलमध्ये बघतेस खूप वेळा. नेम ऑफ एम्प्लॉई हे झालं. आता असं पुढे काय आहे, नेम ऑफ एम्प्लॉई नंतर आपण इथे बनवलं सॅलरी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा जो टेक्स्ट बॉक्स आहे तो रिक्वायर्ड आहे का, कंपल्सरी याच्यात व्हॅल्यू एंटर केलीच पाहिजे असं काय आहे का. मग त्याच्यासाठी इकडे रिक्वायर्ड नावाचं ॲट्रिब्यूट ऑन केलं पाहिजे, व्हॅलिडेशनमध्ये मिळणार रिक्वायर्ड ऑन. मग इथे तुम्ही मिनिमम लेंथ, मॅक्झिमम लेंथ देऊ शकता. कमीत कमी एवढी लेंथचं इथे पाहिजे. समजा आधार कार्ड असेल तर मॅक्झिमम लेंथ 12 आणि मिनिमम लेंथसुद्धा 12 असं. नाही तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. ते सगळं तुम्ही इथून स्पेसिफाय करू शकता. इनपुट त्याने काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे, नंबर ॲक्सेप्ट केलं पाहिजे का, की ईमेल ॲक्सेप्ट केला पाहिजे. ईमेल असेल तर @समथिंग आलं पाहिजे त्याच्यात, नाहीतर तो ॲक्सेप्ट करणार नाही. तर मी डिफॉल्ट ठेवतो कारण हे नाव आहे त्याच्यात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता एम्प्लॉई झाला, आता डुप्लिकेट करतो. नेम ऑफ एम्प्लॉई झाला, आता डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट केलं आणि याला आता काय करतो, इथे सॅलरी ऑफ एम्प्लॉई. मग ही सुद्धा काय रिक्वायर्ड असणार. तो डुप्लिकेट केला ना, कॉपी पेस्ट केल्यामुळे त्याचेच सगळे गुणधर्म इथे इनहेरिट झाले. सॅलरी नंतर आता याचा आय डी नेमसुद्धा चेंज करू या टेक्स्ट बॉक्सचं. या दोघांना नेम आहे ना. आता याचा काय करतो मी, सॅलरी. आणि इथे इनपुट काय, नंबर घेतला पाहिजे ना मला. इनपुट मोड न्यूमरिक. कळलं? म्हणजे फक्त नंबरच त्या ठिकाणी येणार. म्हणजे मोबाईलमधून जेव्हा ही वेबसाईट ओपन केली जाणार आणि या टेक्स्ट बॉक्सला टच करणार तेव्हा ABCD वालं कीबोर्ड न येता काय येणार, 1 2 3 वाला कीबोर्ड येणार तिथे टच केल्यानंतर. नेम ऑफ एम्प्लॉई. त्याच्यानंतर पुढे काय होतं, डेट ऑफ बर्थ. डुप्लिकेट. आता टेक्स्ट बॉक्स वापरायच्या ऐवजी मी काय करणार, इथे डेट फील्ड घेणार. DOB. हा ID आहे. हा इथे DOB. यांना ID आणि नेम देऊन टाकलं. डेट ऑफ बर्थ नंतर हा सुद्धा काय रिक्वायर्ड पाहिजे ना, रिक्वायर्ड ऑन केलं. त्याच्यानंतर ड्रॉप डाऊन आहे, म्हणजे काय सिलेक्ट टॅग आहे.
मग इथे सिलेक्ट टॅग घेतला आणि खाली टाकतो, ह्याच्या पुढे आला ना. सिलेक्ट टॅग आता याच्या खाली दिसला पाहिजे, तर इथे मला एक BR टॅग टाकला पाहिजे खाली. कसं घेणार इथे? हां, DIV टाकूया. हां, DIVच्या खाली आपण काय घेणार होतो ते आता? हां, डेजिग्नेशन सिलेक्टवाला. डुप्लिकेट केलं ते DIVच्या खाली टाकूया. याच्यात ते आयटम येणार तिकडेचे. हे डेजिग्नेशन झालं. डेजिग्नेशन नंतर काय होतं? फाईल, अपलोडिंगसाठी फाईल. दोघांच्या मध्ये डिव्हिजन टाकला. अपलोडिंगसाठी फाईल. आणि इथे आता ड्रॉपडाऊन ऐवजी मी काय करणार? फाईल इनपुट घेणार. झालं. अशा प्रकारे आम्ही फॉर्म डिझाईन केला आणि यांना आता मी काय देतो? ID वगैरे देतो. ID आणि त्यांच्या प्रॉपर्टीज देतो. पहिल्या दोघांना दिल्या, सॅलरीला दिली ID आणि याला देतो DOB, इकडे नेम DOB. याला काय? ऑप्शन्समध्ये नेम ID डिजिक, इथे सुद्धा ID डिजिक, इथे फाईल आणि इथे सुद्धा फाईल. आणि हे जे कोण सगळे आहेत यांना रिक्वायर्ड बनवतो. काय बनवणार? रिक्वायर्ड. सगळ्यांना सिलेक्ट करून कंट्रोल दाबून सगळ्यांना सिलेक्ट केलं. मग अशा प्रकारे तुम्ही ड्रॅग ड्रॉप करून हा काय तो फॉर्म बनवला. कळलं? त्याच्यानंतर हे जे बटन आहे ते कसं असलं पाहिजे? तर सबमिट बटन. बटन टाईप काय करतो इथे? सबमिट. कळलं ना? क्लोज बटन काय? क्लोज करून टाकणार फॉर्म, त्याचा काही विषय येत नाही. मग अशा प्रकारे आपला हा UI बनवून झालेला आहे. टेस्ट करून बघायचं असेल तर इथे बघा, न्यूला क्लिक केल्यानंतर हा असा येतो, क्लोज केल्यावरती जातो. त्याचप्रमाणे जेव्हा मी एडिट बटनला क्लिक करणार तेव्हासुद्धा हा ओपन झाला पाहिजे आणि त्याच्यात ती सगळी नावं डिस्प्ले व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी मी काय करणार? जसं न्यू बटनला मी काय केलं? टार्गेट दिलं ना, तसंच मी काय करणार? या एडिट बटनला सुद्धा इथून मी टार्गेट देणार. टार्गेट सिलेक्टर कुठला? EMP मॉडेल. मग याच्यावरती क्लिक केल्यावरती जसा ओपन होतो तसाच याच्यावरती क्लिक केल्यावर सुद्धा ओपन होणार. आणि हे ड्रॉपडाऊनमध्ये जे आयटम्स दिसत आहेत, हे ड्रॉपडाऊनमध्ये जे आयटम्स दिसत आहेत
हे आयटम्स हे बघा इथे ॲड केलेले आहेत, कळलं ना. इथून तुम्ही ॲड वगैरे करू शकता आयटम्स ते. पण मला हे सध्या मी याच्यात एकच आयटम ॲड करून ठेवतो, एकच, कारण TH:E लावून मी तो फिरवणार आहे, इटरेट करणार आहे म्हणून. एवढं समजलं सगळ्यांना. एम्प्लॉई डिटेल आहे तर हा सेंटरला घेतो. झालं. हे आता सेव्ह करूया. सेव्ह केलं. आता हे जे पेज आहे ते मला IntelliJ मध्ये घ्यायचं आहे, IntelliJ मध्ये टाकायचं आहे. आता महत्त्वाचा पार्ट येतो. मग इथे काय करायचं, इथे एक्सपोर्ट नावाचं बटन आहे. काय आहे? एक्सपोर्ट नावाचं बटन. एक्सपोर्टला क्लिक करणार आणि हे कुठे एक्सपोर्ट झालं पाहिजे तो मी पाथ निवडणार. तर डॉक्युमेंट्समध्ये बूटस्ट्रॅप स्टुडिओ प्रोजेक्टमध्ये एक EMS एक्सपोर्टेड नावाचा मी फोल्डर बनवतो आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये जाऊन मी हे एक्सपोर्ट करतो. मग एक्सपोर्ट करताना इथे काय म्हटलं आहे, यूज CDN फॉर लायब्ररीज. म्हणजे काय, जे जितक्या काय बूटस्ट्रॅपच्या जावास्क्रिप्टच्या आणि लायब्ररीज आहेत त्यांच्यासाठी CDN वापर. CDN म्हणजे काय, जो मगाशी आपण जे क्वेरीसाठी जो कॉपी पेस्ट केला होता W3 वेबसाईटवरून तो CDN, ते काय झाला ॲड्रेस. मग CDN म्हणजे काय, ऑनलाईन वापरलं जाणार. मग आपल्याला ऑनलाईन नाही, ऑफलाईन पाहिजे ना. ऑफलाईनसुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर रन झालं पाहिजे, म्हणून मी हा ऑन करत नाही. तसं हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला हे बाकीचं सगळं दाखवलं. ॲनिमेटेड इफेक्ट दाखवायचं राहिलं फक्त. मग एक्सपोर्टवर क्लिक करायचं. आता हे ॲनिमेटेड इफेक्ट जरा दाखवतो आणि मग त्याच्यावरती क्लिक करतो. आता ॲनिमेटेड इफेक्ट म्हणजे, आता समजा हे बटन आहे, या बटनची एंट्री कशी व्हायला पाहिजे, त्या ॲनिमेशनमध्ये गेलो, ट्रिगर. मग स्क्रोल म्हणजे जेव्हा मी त्याच्यावर माऊस नेणार, मी जेव्हा स्क्रोल करणार पेज वर खाली, पेज अप पेज डाऊन, तेव्हा काय व्हायला पाहिजे ते. होवर म्हणजे काय, जेव्हा मी त्याच्यावरती माऊस नेणार तेव्हा काय व्हायला पाहिजे. आणि लोड म्हणजे काय, जेव्हा तुमचं पेज लोड होणार, म्हणजे रिफ्रेश करणार किंवा फर्स्ट टाईम लोड होणार तेव्हा काय, कोणतं ॲनिमेशन व्हायला पाहिजे ते. समजा मी लोडवरती जातो आणि मी म्हणतो की हे कसं दिसलं पाहिजे पेज, हे जे बटन आहे ते कसं आलं पाहिजे, तर बाउन्स होत बटन आलं पाहिजे. मग प्ले करून बघा असं होणार जेव्हा लोड होणार तेव्हा. त्याच्यानंतर तुम्हाला समजा हे लोडवालं ॲनिमेशन नको आहे, होवरवालं पाहिजे. होवर म्हणजे काय, जेव्हा मी ह्याच्यावरती माऊस नेणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर ते शेक व्हायला पाहिजे. म्हणजे काय, जेव्हा माऊस नेणार तेव्हा असं होणार, ते शेक होणार. एवढं नको. असं हे काय, माऊस ओव्हर करणार तेव्हा. चेक करायचं आहे तर असं चेक करू शकता. आता मी याच्यावर माऊस नेतो, हां कळलं, पाठी घेतला परत इथे घेतला. मग असे वेगवेगळे इफेक्ट्स वगैरे तुम्ही देऊ शकता. हे काय झालं, होवरचे इफेक्ट्स, लोड आणि होवर दाखवला. आता स्क्रोल म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पेज वरती खाली स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करता तेव्हा काय व्हायला पाहिजे तो इथून ऑप्शन तुम्ही निवडू शकता. फेड म्हणजे काय, हळूहळू गायब होणे, हळूहळू डिस्प्ले होणे असं. ड्युरेशन किती सेकंद लागले पाहिजेत, किती मिलीसेकंद लागले पाहिजेत, तर डिफॉल्ट आहे इथे. हे ऑप्शन तुम्ही सेट करू शकता. डिले म्हणजे तुम्ही स्क्रोल केल्याच्या किती मिलीसेकंद नंतर हे ॲनिमेशन प्ले व्हायला पाहिजे ते. प्ले वन्स म्हणजे काय, एकदाच प्ले कर, मग पुन्हा जेव्हा स्क्रोल करणार तेव्हा प्ले करू नको, असा त्याचा अर्थ. हे आता जर आपण हे करून बघितलं, हे काय झालं, फेडवालं झालं ना. आता हे जर आपण प्रिव्ह्यू करून बघितलं, आता जेव्हा मी काय करणार, पेज स्क्रोल करायला जाणार तेव्हा हे वर खाली होणार. आता स्क्रोल करण्यासाठी आपल्याकडे भरपूर रेकॉर्ड्स आहेत का इथे, नाही. भरपूर जेव्हा रेकॉर्ड्स होणार तेव्हा तुम्ही ते टेस्ट करून बघू शकता. मग सध्या मी इथे काय करतो, होवरला फ्लॅशवालं लावून ठेवतो, कळलं. जेव्हा माऊस इथे नेणार तेव्हा असं असं होणार. आणि आता मी एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्टला गेलो, इथे पाथ निवडणार, EMS एक्सपोर्टेड फोल्डर, आणि इथे मी एक्सपोर्ट करणार. एक्सपोर्ट झालं ना, युअर डिझाईन वॉज एक्सपोर्टेड. सेव्ह करतो. आणि हा जो आता टोस्ट आला आहे समोर पॉपअप, त्याला जर मी क्लिक केलं असतं तर त्याने ॲटोमॅटिक तो फोल्डर मला ओपन करून दिला असता. हे सगळं माझं काम झालं. हे सेव्ह करतो आणि याला बंद करून टाकतो. बूटस्ट्रॅप स्टुडिओचं काम संपलं. आता बूटस्ट्रॅप स्टुडिओचं काम संपल्यानंतर आता हा मला IntelliJ मध्ये ते डिझाईन इम्पोर्ट करायचं आहे. कुठून इम्पोर्ट करायचं आहे, त्या डॉक्युमेंट्समध्ये बूटस्ट्रॅप स्टुडिओ नावाचा मी फोल्डर बनवलेला आहे. हा तुमचा प्रोजेक्ट, याच्यावर डबल क्लिक केल्यावर मग असा प्रोजेक्ट ओपन होणार जो आपण क्लोज केला आहे तो.
कळलं? हा ओपन झाला. जो एडिटेबल आहे, एडिट करू शकता, पुन्हा एक्सपोर्ट करू शकता. आणि इथे ही तुमची एक्सपोर्ट झालेली फाईल बनली आहे, HTML फाईल, index.html. मग ही जी index.html आहे, ही फाईल तुम्ही कॉपी पेस्ट करून कोणावरती बसवणार? तुमच्या या इंडेक्स फाईलवरती रिप्लेस करणार. मग हा बूटस्ट्रॅप स्टुडिओमधून जे डिझाईन केला आहे आपण, जो मॉडर्न UI बनवला आहे, तो आपण आता या आपला जो IntelliJ आहे याच्यामधून जो बनवलेला हा UI आहे प्लेन, याला कसं रिप्लेस करणार, त्याच्यात टाइम लिप कसं ॲड करणार, ते आपण मधल्या जेवणाच्या सुट्टीनंतर बघूया. कळलं?